आप देख रहे हैं मेरे साथ मेरा महाराष्ट्र लाइव। आज की जो घटना हुई है, अंबेडकर साहब भारत रत्न जिनके बाजू संविधान की एक किताब रखी गई थी, उस किताब को एक शख्स ने आकर पत्थर मारा और उसे तोड़ दिया। और इसी खबर को लेकर परभनी शहर में नंदीग्राम ट्रेन को रोका गया। बाबा साहेब अम्बेडकर के चाहने वालों ने उसे पीटा भी और पुलिस ने अपने हवाले कर पुलिस स्टेशन में उसे अटक किया और उसका इलाज अभी सरकारी दवाखाने में चालू है, सिविल में। आप इस खबर को कैसे देखते हैं, आप हमें कमेंट कर ज़रूर बताएं। और परभनी के जिला अधिकारी रघुनाथ कावड़े ने क्या कहा परभनी वासियों के लिए, आप हमारे चैनल के माध्यम से देख सकते हैं। देखिए पूरी रिपोर्ट। अगर आपको हमारी रिपोर्ट अच्छी लगी हो तो कमेंट करें और शेयर करें और ज़्यादा से ज़्यादा सब्सक्राइब करें और अपने सभी दोस्तों में इसे शेयर करें। धन्यवाद। परभणी जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या पुस्तकाची काच एका इसमाने फोडल्यामुळे थोडंसं वातावरण त्या ठिकाणी बिघडलेलं आहे। काही कार्यकर्ते त्या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि त्या ठिकाणी रस्ता रोको देखील करण्यात आलेला आहे। तथापि त्या इसमाला आम्ही तात्काळ अटक केलेली आहे। तो पोलीस कस्टडीमध्ये आहे, पोलिसांच्या ताब्यात आहे। गुन्हा दाखल करायची कारवाई सुरू आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार देखील आपण घातलेला आहे। तर सर्व नागरिकांना मी आवाहन करतो, विनंती करतो की आपण कुठल्याही कायदा सुव्यवस्थेचा बिघडणार नाही यासाठी आपण दक्षता घ्यावी व कोणत्याही प्रकारे अफवावर आपण विश्वास ठेवू नये। सदर ठिकाणी मी स्वतः जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, सर्व पोलीस अधिकारी, प्रांत अधिकारी आम्ही स्वतः भेट दिलेली आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आहे। मात्र अफवावर विश्वास ठेवून आपण कुठलेही गैरकृत्य करू नये, कुठल्याही समाजाच्या भावना दुखवणार नाही याची आपण दक्षता घ्यावी आणि शांततापूर्ण वातावरण कसं राहील याकडे सर्वांनी सहकार्य करावे। प्रशासनाने आपल्याला सहकार्य केलं नाही। आपल्याला उद्या 10 वाजता इथे यायचं आहे। उद्या 10 वाजता इथे येऊन आपण परभणी बंद करणार आहे। परभणी जिल्हा बंद राहणार आहे। तमाम आंबेडकर चळवळीच्या वतीने परभणी जिल्हा बंद राहणार आहे असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो। तसेच मित्रांनो, तमाम युवकांना आदर्श मानणारे कांगणे सर सुद्धा इथं जे बाबासाहेबांचे विचार डोक्यामध्ये सगळ्या तरुणांना सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सुद्धा इथं काय म्हणत आहे का आपल्या समाजाचं नाव खराब करण्यासाठी काही जातीवादी हरामखोर दारू पिऊन आहेत, त्यांच्याकडे लक्ष ठेवा। ते गांडू लोकांमुळे आपल्या समाजाचं नाव खराब होत आहे आणि उद्या आंबेडकरी समाजाच्या वतीने परभणी जिल्हा बंद राहणार आहे। 10 वाजता पोलीसवाल्यांना त्याचं काम करू द्या। उद्यापर्यंत आपल्याला पाहिजे तसं त्यांनी केलं नाही। पोलीसवाले काय त्याला लाईफ टाइम सांभाळणार नाही, ते लक्षात घ्या। ते इथंच राहणार आहे, इथं राहून आपण त्याला बघून काय करायचं तर या ठिकाणी फंदेजी आपल्या समाजाचे 2 मिनिटांचं मनोगत व्यक्त